श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पहिल्या भागात तुम्ही पाहिलं की आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊन अक्कलकोटवरून निघालो आणि आजच्या या दुसऱ्या भागात मी तुम्हाला घेऊन आले आहे देवभूमीचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच पवित्र हरिद्वारमध्ये। आज आपण पाहणार आहोत की हरिद्वारला कसं पोहोचायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथली जगप्रसिद्ध दिव्य गंगा आरती। व्हिडिओ खूप खास होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी इच्छा असते की त्याने जीवनात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, पण म्हणतात ना, स्वामींच्या इच्छेशिवाय आणि बोलवण्याशिवाय आपल्याला तिथे जाता येत नाही। आज अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला आहे। स्वामींच्या अथांग कृपेने आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि मोठ्या प्रवासाला निघत आहे। मित्रांनो, चारधाम यात्रेला निघताना घरातला आनंद काही वेगळाच असतो आणि आजचा आनंद तर तिप्पट आहे, कारण मी एकटी नाही तर माझ्यासोबत माझ्या दोन्ही जाऊबाईसुद्धा या पवित्र यात्रेला येत आहेत। आमच्या या प्रवासाची सुरुवात सुखरूप व्हावी म्हणून आज घरात पाहुणे रावळे आणि नातेवाईकसुद्धा आम्हाला निरोप द्यायला आले आहेत। घरच्या मोठ्यांचा आशीर्वाद, पाहुण्यांची माया आणि मनात स्वामींचे नाव घेऊन आम्ही घराबाहेर निघालो। पूर्ण कुटुंब जेव्हा पाठीशी असतं ना, तेव्हा प्रवासाचा हत्ती एवढा धीर येतो। चला तर मग आमच्या या कौटुंबिक आणि भक्तिमय प्रवासात तुम्हीही सामील व्हा। आम्ही आमच्या यात्रेच्या बसमध्ये बसलो तेव्हा आम्ही तिघी जावा आणि आमच्या दोन नंदा आम्ही एकमेकींसंग खूप चेष्टा मस्करी अशी सुरू होती आणि आमचा हा सुंदर प्रवास असा सुरू झाला। 4 ते 5 तासांनी आम्ही पोहोचलो मनमाड रेल्वे स्टेशनला, कारण अहमदनगरला रेल्वे येणार नव्हती। मॉकड्रिल असल्याकारणाने अहमदनगरला रेल्वे आली नाही, त्यामुळे आम्हाला नगरवरून मनमाड रेल्वे स्टेशनला यावे लागले। मनमाडपासून आमचा पुढचा प्रवास होता दिल्लीपर्यंत आणि तीही रेल्वे खूप उशिरा आली। आम्ही 2-3 तास रेस्ट केल्यानंतर आमची रेल्वे रात्री 2:45 वाजता स्टेशनला आली। 2:45 वाजता आम्ही बसलो रेल्वेमध्ये आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला दिल्लीकडे। रेल्वेमध्ये 2-3 तास आराम झाल्यानंतर आम्ही उठलो सकाळी 9 वाजता आणि मी हा नजारा बाहेर शूट केला। आणि आम्ही पोहोचलो तब्बल 23 तासानंतर दिल्ली स्टेशनला। इथे आमची यात्रेची 2 बस उभ्या होत्या आणि आमचा इथून पुढे प्रवास सुरू झाला दिल्ली ते हरिद्वार। आम्ही सकाळी 10 वाजता हरिद्वारला पोहोचलो। तिथे आम्ही आमच्या हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन थोडं हरिद्वारमध्ये फिरलो आणि संध्याकाळी गंगा आरतीला आलो। हा बघा नजारा, किती सुंदर, किती भक्तिमय आणि किती प्रसन्न वाटते।
मित्रांनो, जसं आम्ही हरकी पौडी घाटावर पोहोचलो तसा प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला. गंगेच्या त्या थंडगार आणि पवित्र पाण्यात स्नान करताना मनाला जी शांतता मिळाली ती फक्त अनुभवता येऊ शकते. तर मित्रांनो, स्वामींच्या कृपेने चारधाम यात्रेचा हा पहिला टप्पा म्हणजेच हरिद्वार दर्शन खूप सुंदर झालं. पण खरी खडतर यात्रा तर आता पुढे सुरू होणार आहे. पुढच्या भागात आपण हरिद्वारहून थेट यमुनोत्रीला निघणार आहोत. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया भाग 3 मध्ये. श्री स्वामी समर्थ.